आज आपण बनवूयात कच्च्या कैरीची चटणी। त्यासाठी मी 1 वाटी इथं कैरी कच्ची चिरून घेतली। कैरी थोडी आंबट घ्यायची। 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, हरभऱ्याची डाळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतली आहे, थोडी कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता, मोहरी आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण कढीपत्ता आणि मोहरी सोडून सगळं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात। आता त्याला फोडणी करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं। तेल थोडं गरम झालं की त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि ती फोडणी ह्याच्यावरती घालून घेऊयात। तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून घेऊयात। फोडणी ह्याच्यावरती घालून घेऊयात आणि मिक्स करूयात। छान अशी आपली कैरीची चटणी बनवून तयार आहे।